आज आपण करायला आपल्याला जी आज रानवाट करायची ती उंबरडे ते शिवतरगळ आहे। आपल्याला समोर जे टोकावर जी हिरवी झाडं दिसत आहेत ते उंबरडे आहे आणि ही जी नाळ आहे त्याच्या शेजारून तिरकं जे दिसतंय ती या पायवटेने आपल्याला खाली यायची। जीवन आणि मृत्यूला स्पर्शून जाणारी, देश आणि कोकणाला विभागणारी ही जी पायवाट आपण करतोय ती आपल्याला समोर दिसेल। एक तिरकी रेष आपल्याला खाली दिसते आणि गर्द जंगल झाडीत ही वाट उतरते। संतोष विठ्ठल खोपडे, नाचंबी तालुका बोर, जिल्हा पुणे। आपल्यासोबत आहेत निलेशजी फंड साहेब, त्यानंतर निलेशजी करे साहेब आणि अजित वेणुपुरे आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे आहेत जे आपल्या चॅनलचं सगळं जे असतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारे अभिषेक बोत्रे साहेब। तर आता आम्ही जे तुमच्यासाठी घेऊन येत आहोत की त्या एपिसोडला आम्ही नाव दिले आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून की वाटाड्या मावळातील रानवाटेचा, आणि या एपिसोडच्या माध्यमातून रानवाटा भाग 3 आपण उंबरडे ते शिवतरगळ असा करणार आहोत। आपली जी रानवाट क्रमांक 3 आहे ती साक्षात मृत्यू आणि जीवन आणि कोकण आणि देश याला विभागणारी रानवाट आहे। तर चला आपण सुरू करूया ह्या रानवाटेचा थरारक प्रवास।
आपण उंबरड्यावरून ज्यावेळेस शिवतरगडीला खाली उतरतोय तर ही जी खाली दरी दिसती त्या दरीला पाळदरी असं नाव आहे. आमच्या मावळात त्या दरीला पाळदरी मानतात. आणि आपलं ही आपण रानवाट करायची होती, आपल्याला बऱ्याच दिवसापासून नियोजन चाललं होतं. त्यामागचं जे रिझन आहे ते रिझन असं आहे की हे समोर जे वाघजाई मातेचं मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या बरोबर खाली एक माडाचं झाड आहे. त्या माडाच्या झाडाच्या समोरच 1993 साली मुंबईमध्ये ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटाची चाचणी त्या असणारं जे RDX वगैरे होते ते किती काम करते हे बघण्यासाठी अतिरेक्यांनी ती इथं चाचणी केली होती. आणि ही चाचणी झाल्यानंतर ज्यावेळेस पुढं जाऊन त्या अतिरेक्यांनी जिथं आपण हॉटेल स्वप्नील पाहिले त्याच्या अलीकडच्या बाजूला AK-56 मधून एक फायर केलं. तर त्या फायरच्या गोळीचा होल आजही तिथं आहे. आणि ती फायर झाल्यानंतर डिपार्टमेंटला त्या गोष्टीचा तपास लागला. आणि ते तपास लागल्यानंतर की बाबा इथं खरोखरच चाचणी झाली का हे पाहण्यासाठी मग इथं डिपार्टमेंट आलं. मग त्यांच्याबरोबर एक कर्मचारी आणि हे आपल्याबरोबर असणारे योगेश उमरटकर आणि त्यांच्या गावचे काही ग्रामस्थ असे मिळून त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते मातीचे नमुने वगैरे ते सगळं मटेरियल गोळा करून वर आणलं. आणि त्यावेळेस ते सिद्ध झालं की ह्या 93च्या बॉम्बस्फोटाची चाचणी याच ठिकाणी झाली होती म्हणून. तर आता आपण ह्या का ऐतिहासिक क्षण असं म्हणावं लागेल, कारण आजपर्यंत आपण फक्त ऐकत आलो होतो वाटलांकडून, ते आज आपण प्रत्यक्ष पाहतो आणि तुम्हाला पण दाखवण्याचा आम्ही ते प्रयत्न करतो. अवघड वाटेतून आलेला आहे. वाट खूप घसरटी व खूपच भीतीदायक वाट होती. म्हणजे मी आतापर्यंत खूप ट्रेक केले, पण यातले काही ठराविक ट्रेक यापैकी हा ट्रेक म्हणायला काही हरकत नाही. तर आपले जे वाटाडे आहेत उमरटकर, तर त्यांना मी काही प्रश्न विचारतोय. तर आपण हे ज्या वाटेने आलोय ही कोणती वाट होती? ही नाळीची वाळ. नाळेची वाट. ही आपल्याला कुठपर्यंत वाळ आहे? खाली ती खाली हिऱ्यापूर. आणि तिथून मग आणि तर मग वाड्याने खाली जायचं. अजून ही किती अवघड आहे? आता अवघड म्हणजे अशीच आहे जशी आपण आता अवघड आलो सेम अशी- तशीच वाटते. तशी. तर चला मग. आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी उंबरड्याहून येणारा वडा त्याच मार्गे आपण आलेलो आहोत आता. आणि आपल्या मागं जे आहे ते आशिंपी आणि शिळीमूळ येणारा एक वडा आणि धारमंडपून येणारा एक वडा, असा 2 वडे तिकडे एकत्र मिळून हा इकडे येतोय. आणि इकडे जी जाते ही काळ नदीचं उगमस्थान आहे. आणि ही शिवतरगडला हे सर्व पाणी ह्या मार्गे, दोन्ही पाणी एक होऊन ह्या मार्गे जाते. आता आपण जे चाललो आहोत वरती ते काळ नदीचं जे उगमस्थान आहे. तर आपल्या पुराणात एक गोष्ट सांगितलेली आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ पाहू नये. पण आज आम्ही ठरवलेलंच आहे की नदीचं मूळ बघायचं, काळ नदीचं. आणि आता आपण त्या दिशेने प्रस्थान करणार आहोत.
धबधबा खाली येतो आणि इथे एक दरी होती, पूर्वी एक गुहा होती, ती आता कडा दासळल्यामुळे बुजून गेलेली आहे आणि हे काळ नदीचं उगमस्थान आहे. म्हणजे आपण जे मागाशी म्हणलं होतं की इथं यायचे आपल्याला काळदरीच्या उगमस्थानापाशी, तर हे काळदरीचं उगमस्थान आहे. आणि आपण आता जिथून वरती आलो इथं थोडंसं खाली मावळ्यांचं ठाण आहे आणि मावळ्या म्हणजे मावळी जी संस्कृती आहे, मावळी संस्कृतीमध्ये जे मातृसप्तका म्हणतो आपण, त्यांचं ते त्यांना मावळ्या म्हणलं जातं मावळात. आणि इथं दरवर्षी आपण समाजात जे प्रजननाची जी अवस्था असते किंवा संगोपन असतं झालेल्या मुलांचं किंवा होणाऱ्या जे तुमचं जे पुढं वंश वाढणार आहे, तर त्यासाठी जे परडी देण्याची प्रथा असते ती मावळ्याच्या ठाण्यावर असते. आणि असं हे मावळ्यांचं ठाणं इतक्या दुर्गम ठिकाणी असून सुद्धा उंबरड्याचे ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात. आपल्याला बापूंनी सांगितलं मावळ्यांच्या ठाण्याविषयी, तर तेच हे प्राचीन मावळ्यांचं ठाणं आहे. आणि ह्या ठाण्याच्या खालीच एक जिवंत पाण्याचा झरा आहे, तिथे पिण्यायोग्य पाणी आपल्याला मिळेल. वरून मंडळी आलेली आडमार्गाने उंबरड्यावर आले, उंबरड्यावरून नाळीन खाली आले. अवघड रस्ता आहे, अवघड रस्त्याने खाली उतरून आले. आणि आमची शिवतरगडीची कुंड म्हणून आहे, त्या कुंडीवरती ती कशी तरी आलेत हे आम्हाला कल्पना नाही. अवघड वाट आहे, अवघड वाटेनं आलीत ते, इथपर्यंत आलीत हे सुखरूप आलीत म्हणून समजायचं. आपल्याला आज आगळं वेगळं लाल मुंग्यांचं वारूळ लागलेलं आहे. तर रानवाटांचा प्रवास करताना अशा वारुळाबरोबर कधी छेडछाड करायची नसते, कारण की ह्या ज्या लाल मुंग्या असतात त्या जवळपास विषारी असतात.
आपण आता आलेलो आहोत शिवतरगडला. तर रानवाटा भाग 3 हे जे आपण जी आपली रानवाटा ही तिसरी मोहीम होती उंबारडे ते शिवतरगड हे आपण पूर्ण केलेलं आहे. मला सर्वांना सांगूशी वाटते की ही जी रानवाट आहे ती कोणत्याही मावळाच्या रानवाटांच्या जाणकार व्यक्तीशिवाय करणं म्हणजे जीवाशी वैर घेण्यासारखं आहे. आणि सह्याद्रीमध्ये चुकीला माफी नाही. त्यामुळे कुणीही मावळातल्या रानवाटांचा जाणकार माणूस असल्याशिवाय आपल्याबरोबर आता मावळातले उंबर्डे गावचे योगेश महादेव उमरटकर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी आपल्याला ही रानवाट पूर्ण करायला मदत केलेली आहे. तसेच आपल्याबरोबर संतोषजी खोपडे आहेत. संतोषजी खोपड्यांना मावळाच्या कणाकणाशी ज्यांची ओळख आहे आणि निसर्ग काय पुढे आपले वाढून ठेवतोय की निसर्ग कसं रूप बदलतोय हे याचा जाणकार माणूस पुढे काय घडू शकतं याचा जाणकार माणूस असल्यामुळं आपल्याला दोन हे आपल्या मार्गदर्शनाची यांची मार्गदर्शन लाभल्यामुळं आपल्याला ही रानवाट जी अवघड जीवाला आणि मृत्यूला छेदून जाणारी ही रानवाट आपल्याला सोपी झाली आहे. तरी कुणीही ही रानवाट जर ट्राय करायची असेल किंवा कोणीही रानवाट त्यांना सर करायची असेल तर जाणकार व्यक्तीशिवाय कुणीही ही रानवाट सर करू नये. आपण आता शिवतरगडला आलेलो आहोत. आपण शिवतरगड ठिकाण पाहिलंय आणि आपण हे रानवाट भाग 3 आता इथे संपवत आहोत.